नंदादीप नेत्रालयात अत्याधुनिक AI मशीनचा उद्घाटन समारंभ संपन्न। सांगलीतील नंदादीप नेत्रालयातील अत्याधुनिक AI मशीनचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, डॉक्टर दिलीप पटवर्धन, डॉक्टर माधवी पटवर्धन, डॉक्टर सौरभ पटवर्धन, डॉक्टर निधी पटवर्धन, कुशल पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते। नंदादीप नेत्रालयामध्ये अत्याधुनिक यंत्रणा आणि अद्ययावत सुविधा यांच्या जोडीला आपुलकीची सेवाही मिळते। यामुळे नंदादीपमध्ये देश परदेशातील रुग्णही उपचारासाठी येत असतात, असे प्रतिपादन यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले। तसेच नंदादीप रुग्णालयाने अत्याधुनिक AI मशीनसारखी खूप महत्त्वाची मशीन रुग्णांच्या सुविधांसाठी उपलब्ध करून दिली आहे। याचा रुग्णांना नक्कीच चांगला लाभ होईल, असे आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रतिपादन केले। डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। डॉक्टर सौरभ पटवर्धन यांनी नंदादीप नेत्रालय सांगलीत 1980 पासून रुग्णांना अविरतपणे सेवा देत असून आज अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देत आहोत, त्याचा लाभ देश विदेशातील रुग्णांना होणार आहे, असे नमूद केले। डॉक्टर निधी पटवर्धन यांनी आभार मानले। अभी यहाँ पे BSc ऑप्टोमेट्री NUHS के अंदर स्टूडेंट्स हैं और हमने MSc ऑप्टोमेट्री के लिए भी अप्लाई किया हुआ है। इसके अलावा सुपर स्पेशलाइजेशन ऑप्टोमेट्री में मतलब फेलोशिप के लिए भी यहाँ पे स्टूडेंट्स हैं इन ऑप्टोमेट्री। इन ऑफ्थल्मोलॉजी यहाँ पे डिग्री कोर्सेज CTS और DNB ऑफ्थल्मोलॉजी है, जिसमें अभी एक फर्स्ट बैच है। अभिमान वाटतो की आमच्या अमेरिकेत आपण ऑपरेशन करून गेलाय फ्रॉम टेक्सास। तो का आला मुद्दाम का सांगतोय की हे करायला माहिती नसतो, म्हणजे तू का आला, त्या घरी बोलवलं मी, तू का आला, तिथे सगळं आहे नाही म्हटलं। तिथे काय आहे, लोक ब्लंटली सांगतात त्याला 3 प्रॉब्लेम्स होते, त्याला ग्लॉकोमा होता, रेटिनल प्रॉब्लेम होता आणि कॅटरॅक्ट होता। तर तिथं ते वेगवेगळ्या डॉक्टरकडे जावं लागतं। एकच डॉक्टर करते कॅटरॅक्ट सर्जन विथ ओनली कॅटरॅक्ट। डॉक्टर सौरभने पण म्हटलं, सांगलीसारखी जागेवर अशा प्रकारची मशीन येणे त्याचा किती मोठा इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याचा किती मोठा महत्त्व आहे हे कदाचित आपल्याला आता कळणार नाही, पण जेव्हा असं टेक्सासचे अजून भरपूर लोक इथे येण्यास सुरुवात होईल तेव्हा आपल्याला कदाचित कळेल की किती मोठी बाब आजच्या दिवशी इकडे या हॉस्पिटलमध्ये घडत आहे। मी जेव्हा पहिल्यांदा या हॉस्पिटलमध्ये आलो होतो तेव्हा डॉक्टर साई मुखर्जी जेव्हा मी खूप ऐकलं होतं की नंदादीप नेत्रालय खूप मोठं हॉस्पिटल आहे, 14 ब्रांचेस आहे, तर माझ्या डोक्यात एक कॉर्पोरेट सारखी इमेज होती हॉस्पिटलची। तर जेव्हा मी आलो मला वाटलं की एकदम सिम्पल हॉस्पिटल आहे, एकदम बिल्डिंग व्हेरी सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंगच्या मॉडेल इकडे कदाचित आहे, कारण एवढी गर्दी इकडे असते। माझं घर खूप जवळ आहे, तर एवढी गर्दी इकडे असते, तर मला नेहमीच ते आल्यानंतर त्या दिवशी मला कळालं की दिस हॉस्पिटल इज कम्प्लिटली फोकस्ड ऑन सर्व्हिस डिलिव्हरी, आणि म्हणून एवढी गर्दी असते। इन्फ्रास्ट्रक्चर जर कॉर्पोरेट सारखं नसला तरी सर्व्हिस त्याच्यापेक्षा खूप वरच्या लेवलची आहे।